we are going to discuss the construction of tangent to a circle. सर्कलच्या टँजंटची आपण कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी अभ्यासतोय. याचे मेन 3 टाइप आहे. पहिला यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल, सेकंड टाइप विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल, आणि तिसरा जो टाइप आहे की ज्यामध्ये हा जो पॉइंट आहे सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये असेल तर एक्सटेरियर पॉईंटमधून सर्कलला टँजंट काढायचा. तर त्यातला पहिला टाइप आपण या ठिकाणी पाहतोय की ज्यामध्ये पॉइंट पी हा सर्कलवर आहे आणि या पॉइंटमधून आपल्याला सर्कलला टँजंट काढायची आहे. आता पॉइंट पी हा सर्कलवर आहे म्हणजे सेगमेंट सी पी ही रेडियस आहे आणि लाईन एल ही रेडियस सी पीला परपेंडिक्युलर आहे. असं जर असेल तर जर लाईन ही सर्कलच्या रेडियसच्या आउटर पॉईंटमधून जात असेल आणि ती जर रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर अशी लाईन त्या सर्कलची टँजंट असते. लाईन पासिंग थ्रू द आउटर एंड ऑफ द रेडियस अँड विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस, देन सच लाईन इज कॉल्ड एज टँजंट टू द रेडियस. मग या प्रॉपर्टीचा आपण या कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करणार आहे. तर पॉईंट पी मधून जर आपण परपेंडिक्युलर लाईन काढली रेस सी पीला तर ही लाईन या सर्कलची टँजंट असेल. तर या प्रॉपर्टीचा यूज या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला करायचा आहे. मग आता हे कन्स्ट्रक्शन कसं केलं ते आपण या ठिकाणी पाहूया रोबो कंपासच्या सहाय्याने. तर सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी हियर we are going to draw a circle of suitable radius, or if the radius is given then of that radius we draw here circle. दिलेल्या रेडियसचं सर्कल काढू शकतो किंवा आपल्याला सुटेबल जी रेडियस असेल त्याचा आपण सर्कल या ठिकाणी काढणार आहे ज्याचं सेंटर सी घेतलेलं आहे आपण या ठिकाणी. आणि या सर्कलवर आपण सेंटर सी हा ओरिजिन कन्सिडर करून हा रे काढणार आहे. हा रे जिथे इंटरसेक्ट झाला सर्कलला तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूया आपण आणि या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला नाव दिलं पॉइंट पी. आता पॉइंट पी मधून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे म्हणजे पॉइंट पी वर आपण कंपासचं मेटल एंड ठेवून आर्क काढणार आहे, एक राईट साईडला आणि तेवढा स्पॅन ठेवून लेफ्ट साईडला. या दोन्हीही आर्क जिथे इंटरसेक्ट झाल्यात या रे सी पीला त्या पॉइंट्सला नाव दिले आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला पॉइंट ए आणि पॉइंट बी. आता इथे आपल्याला जो सेगमेंट ए बी मिळालेला आहे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आपण. मोर दॅन हाफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी वी हॅव टेकन स्पॅन इन द कंपास हॅव्हिंग लेंथ मोर दॅन हाफ ऑफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बीच्या अर्ध्यापेक्षा जास्त स्पॅन आपण कंपासमध्ये घेतला आणि याच्या दोन्ही साईडला अबाव द सेगमेंट अँड बिलो द सेगमेंट या प्रकारे आर्क्स काढलेले आहेत. आणि या आर्क जिथे इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण पॉइंट एम आणि पॉइंट एन असे नावं दिलेले आहेत. नाव अ लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दॅट इज पॉइंट एम अँड एन अँड दिस लाईन इज डिनोटेड ॲज लाईन एल. This line L is perpendicular to ray CP. It means that the angle between line L and ray CP is 90 degree, and it means that this line is perpendicular to the radius CP at its outer end. Radius CP च्या outer end P ला line L ही perpendicular आहे म्हणून ही जी line L असेल ही या सर्कलची टँजंट आहे पॉइंट P मधून. तर या प्रकारे आपण पहिलं कन्स्ट्रक्शन अभ्यासलेलं आहे. आता दुसरं जे कन्स्ट्रक्शन आहे विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. यामध्ये आपल्याला सर्कलच्या सेंटरचा यूज करायचा नाहीये. इथे आपण जी प्रॉपर्टी यूज करणार आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे पहा, इफ अ लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल, सर्कलचे कॉर्ड जी आहे कॉर्ड पी क्यू याचा एक एंड क्यू पॉइंट क्यू यामधून आपण लाईन काढली आणि इफ द अँगल बिटवीन द कॉर्ड अँड द लाईन ही कॉर्ड पी क्यू आणि ही जी लाईन टी आर काढलेली आहे याच्यामधला अँगल म्हणजे हा अँगल येतो पी क्यू आर या अँगलबद्दल दिलेला आहे. दिस अँगल इज हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. हा जो अँगल असतो
हा अँगल PQR याने इंटरसेप्ट केलेली आर्क जी आहे PSQ याच्या जर हाफ असेल, आर्क PSQचं जे मेजर आहे त्याच्या हाफ मेजर अँगल PQRचं असेल, तर ही लाईन TR ही या सर्कलची टँजंट होईल पॉईंट Q मधून. याच्यासाठी आपण यूज करणार आहे पहा इथे, जसं या ठिकाणी आर्क PQR आर्क PSQच्या हाफ अँगल PQRचं मेजर आहे, तसंच अँगल PMQ हा देखील इन्स्क्राईब अँगल आहे आणि हा अँगल PMQ इन्स्क्राईब अँगल हा आर्क PSQ इंटरसेप्ट करतो. म्हणजेच इन्स्क्राईब अँगलचं मेजर या इंटरसेप्टेड आर्कच्या देखील हाफ असलं पाहिजे. म्हणून आपण इथे लिहिले अँगल PMQ इज हाफ द मेजर ऑफ अँगल PSQ. मग PMQ अँगल हा आर्क PSQचे हाफ आहे इन्स्क्राईब अँगल थेरमनुसार, आणि PQR हा जो अँगल आहे इंटरसेप्टेड आर्क PSQचे हाफ आहे. मग आता हे दोन्ही जर इक्वेशन आपण कम्पेअर केलेत, PQR इज हाफ ऑफ PSQ अँड अँगल PMQ इज हाफ ऑफ आर्क PSQ. राईट साईड इक्वल आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण इथे जर अँगल PMQ आणि अँगल PQR हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट अँगल आहेत, बिकॉज PMQ इज हाफ ऑफ आर्क PSQ आणि PQR हा देखील आर्क PSQच्या मेजरचे हाफ आहे. म्हणजेच या ठिकाणी अँगल PMQ आणि अँगल PQR हे दोन्ही कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. आणि जर हे अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन TR ही या सर्कलची टँजंट असेल. तर ही जी प्रॉपर्टी आहे याला आपण म्हणतो कॉन्व्हर्स ऑफ टँजंट सेकंड थिअरम. सर्कल या चॅप्टरमध्ये आहे. तर ही जी लाईन आहे, ही लाईन आणि कॉर्ड याच्यामधला अँगल PQR हा जर इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असेल, PSQच्या हाफ अँगल PQRचं मेजर असेल, तर ही लाईन या सर्कलची टँजंट असते. हे जे स्टेटमेंट आहे त्याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ टँजंट सेकंड थिअरम. आणि त्याचा उपयोग या ठिकाणी आपण हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण त्या करणार आहे. तर हे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलं ते आपण पाहूया रोबो कंपासच्या साहाय्याने. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण एक सर्कल काढणार आहे ज्याचा सेंटर आपण घेतलेला आहे पॉइंट O. वी आर ड्रॉन अ सर्कल ऑफ सुटेबल रेडियस कन्सिडरिंग पॉइंट O ॲज अ सेंटर. इथे पॉइंट O आपण सेंटर घेतलेला आहे. नंतर या सर्कलवर कुठेही सर्कम्फरन्सवर आपण एक पॉइंट घेतलेला आहे C, आणि दुसरा पॉइंट या ठिकाणी आपण जो घेणार आहे त्याला नाव देणार आहे B. पॉइंट B आणि C आपण जॉईन केले तर आपल्याला मिळाली या सर्कलची कॉर्ड BC. सर्कलची कॉर्ड BC काढायची आहे. आणि त्यानंतर ही जी मेजर आर्क आहे याच्यावर आपण एक पॉइंट घेतलेला आहे, ज्या पॉइंटला नाव देतो आहे आपण पॉइंट A. आणि सेगमेंट AC काढला. त्याच्यानंतर या ठिकाणी CAB हा अँगल आपण काढतो आहे, अँगल CAB. This angle CAB is inscribed angle. Angle CAB हा आर्क BAC मध्ये इन्स्क्राईब झालेला आहे. अँगल CAB शी कॉन्ग्रुएंट अँगल आपण पॉइंट C जवळ काढतो आहे. कॉन्ग्रुएंट अँगलचं कन्स्ट्रक्शन आपण करतो आहे. A वर मेटल एंड ठेवून आर्क काढला आपण, तो स्पॅन कायम ठेवला आणि C वर मेटल एंड ठेवून दुसरी आर्क काढली. या आर्क जिथे इंटरसेक्ट झाल्या ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन M आणि N इथे मार्क करतोय. तसंच ही दुसरी आर्क C वर कंपासचं मेटल एंड ठेवून या कॉर्ड BC ला जिथे इंटरसेक्ट झाली त्या पॉइंटला नाव दिलं आपण पॉइंट P. आणि MN एवढा स्पॅन कंपासमध्ये घेतला, कंपासचं मेटल एंड P वर ठेवलं आणि आपण आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होणारी आर्क काढली. आणि जिथे या दोन्ही आर्क इंटरसेक्ट झाल्या त्या पॉइंटला नाव दिलं D. C आणि D मधून पास होणारी जी लाईन असेल ती या सर्कलची टँजंट असेल. दिस लाईन इज टँजंट टू द सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट C.
या ठिकाणी आपण सर्कलच्या सेंटरचा उपयोग कुठेही टँजंट काढताना केला नाही. सो दिस कन्स्ट्रक्शन इज कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल.